न लागावा म्हणून तरी लावीत जा. हा ते पण अनएज्युकेटेड पाण्याचं लक्षण आहे ना गंध लावणं. अरे मुलं सोडा, मुली लावत नाही ग. त्यांना हे कळत नाही की त्या गंधामुळे वाईट विचार पटकन डोक्यात येत आले तर फार काळ टिकत. ही त्या गोपीचंदनामध्ये, त्या बुक्क्यामध्ये, त्या कुंकवामध्ये तेवढी ताकद, त्या तुळशीमध्ये तेवढी ताकद. त्या तुळशीचं पाणी जरी अंगावर पडलं तरी माणसाला जागी मोक्ष आहे. हे उगच नाहीये रे. पण आपलं कसं आहे, माऊली म्हणतात देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. ही लय त्रास देतो रे. म्हणजे भजन कसंही करा, असं काही वाईट नाही की हे करू नका ते करू नका, पण थोडी तत्व सांभाळा ना. गार जमतंय आता त्याचं काय करता. डोंगराची हवन बाईला श्वासाना गार वान गार. गुरुजी लय नका वाजू दिवी उठन. ते लय अवघड असतं महाराज. आणि पंचमीचा चांदणा चमकत आहे, लाकला का नांबा खेळते झोका. तुला झोका निष्ठलेवर कळेल. माझी विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी. नशेत भजन नसू नये. कळतंय ना. अरे बाटलीशिवाय ह्याची ढुलकी वाजत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजा आपटत नाही, ह्याला आरती म्हणायचा. अरे भजन गाय जुनी पण भजनच होती महाराज. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस तराई तुझ्या उपकारा. लय थोडी शिकली. जगी तोड नाही ओवाळी न जीव माझा, सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला. पाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडणी गाठ, दुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरी यमुनेच्या तीरी काल पाहिला रे, यमुनेच्या तीरी काल पाहिला रे. कण वाजवितो बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी. राधा चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. राधा चल. अगं त्या गायकवाडाच्या इथं कीर्तन आहे. चल राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ. ऋतुला बाई काटा या आयटे फाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला. म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तू काट काढीला, ग बाई 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 ऋतुला बाई. गोडवा थोडाच असतो महाराज का. भगवंताचं नाम आहे अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा मन माझे केशवा. काय गोड आहे महाराज भगवान. तसं विचार केला तर जुनं सगळंच गोड होतं. पहिली माया लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. थोडासा आवाज. निमोनीच्या झाडा मागे आवाज.
चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काय येत नाही, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिची ओढ त्या शब्दांमध्ये उमटून यायची. गाय झोपली कोठ्यात, गाय झोपली कोठ्यात, घरट्यात चिबुताई, परसांच्या विलींवरी झोपल्या कचाही चुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या, मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गोडवा होता बरं. आता आजच्या लेकरांना यातला गोडवा कळणार नाही, कारण थोडी बाह्यांगाने रमणारी माणसं आहेत आम्ही. मग आम्ही विचारलं, जर स्थिर व्हायचं असेल तर एखादी जागा सांगा. आता कोठे धावे तुझं विचार ना, कुठं ताईसाहेब थोडं तिकडं. हा कसं आहे, आई कुठे आहे का? आई आहे का? नुसतंच लेकरू सोडले का? आजी संग आलंय? कोणाच आहे का? जाऊ घेऊन. तशी लय झाली असली तर देऊन टाका, सांभाळायला काही हरकत नाही. चला मग आम्ही विचारलं, स्थिर व्हायचं ना, एकच नाचत जाऊ ते जगावा, सुख देईल विसावा, नाचत जाऊ ते जगावा रे धैर्य सुख देईल. मग जाऊ देवाची देव देईल, देवा सांगू देव निवारील. अहो ताई, पापी माणसं आम्ही, आयुष्यभर आमच्याकडून नकळत का होईना पण पाप घडलं. अरे आवर्जून केलेला सुद्धा सुटका आहे रे. मग जिथे 7 रांजणं मोहऱ्याने भरले त्या, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? तुम्हाला म्हणलं ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट राहायचं म्हणून. जिथं 7 रांजणं वाल्या कोळ्याची रांजणं भरली माणसं मारून, एवढे माणसं त्यांनी आयुष्यात मारली, त्या वाल्या कोळ्याच्या त्या वाटेने नारद मुनी जात असताना वाल्या कोळीने त्यांच्या अंगावरही कुऱ्हाड उचलली, पण त्यांच्या डोळ्यात जराही मृत्यूचं भय दिसलं नाही. त्यावेळेस वाल्या कोळ्यानं विचार केला, आजपर्यंत जेवढी मला माणसं भेटली ती प्रत्येक जण माझ्या चरणावर देहाची याचना करत होती, प्राणाची भीक मागत होती. असा कोण आहे हा, चला मृत्यूचं भय वाटत नाही? ते म्हणे, का हो तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही का? ते म्हणे, नामधारक आहेत आम्ही, आमच्यासाठी काळही घाबरतो. नका जाऊ या गावा नामधारकाच्या शिवा. ज्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत ती, तुमच्यासारख्याला घाबरतील होय रे? दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. आम्ही नाही बाबा घाबरत. का नाही घाबरत? अरे आयुष्यभर भगवत नाम मुखात आहे. श्रीमद नारायण 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 हरि नारायण, भजवन नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण. बर चला, देवाने इथंच मृत्यू ठरवला असेल तर हरकत काय, मेलं तरी होतंय. अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे रोने वाला. तुम्ही तुमचं बघा, आपका क्या होगा जनावे आली. असं नारद मुनी नाही म्हणले, मी म्हणते महाराज. नारद मुनी म्हणले आपल्या पुढं ना मागे, आपल्याला काय, आपल्याला रडणार सुद्धा मागं कुणी. तुकोबाराय म्हणले, मी मेल्यावर माणसं रडणार. कोण रडणार? रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. कोण रडणार? माया मोह रडणार. मेला तरी हाती लागला
काय संतांचं आयुष्य असेल, मरणाची सुद्धा भीती नाही हो. कारण त्यांना माहित आहे आमच्यासाठी काळ येत नाही. वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. त्यांच्या हातात आहे मरण. नाथ बाबा 3 मेले. किद्दा नाथबाबांचा मृत्यू 3 झाला बरं का. नाथबाबांचं वैशिष्ट्य आहे, नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि नाथबाबांचा मृत्यूही षष्टीचाच आहे. त्यामुळे प्रत्येक देवस्थान, प्रत्येक संतांच्या ठिकाणाचे 2 सोहळे असतात, पण पैठणचा एकच सोहळा असतो, एकनाथ षष्टी. आता माऊलींचा कसं, माऊलींचा संजीवन समाधी सोहळा एक असतो आणि ज्ञानोबांची जयंती एक असते, बरोबर. कार्तिकी वारी एक असते आणि जयंती एक असते. पण तसं नाही आहे, षष्टी एकच होते. नाथांची षष्टी एकच, त्यांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही षष्टीचाच आहे. पहिल्यांदा जेव्हा नाथ बाबा गेले 40-42 वयाच्या वर्षी, त्यावेळेस अख्खं गाव जमा झालं, लेक माणसं जमा झाली. त्यांचा मुलगा आता मस्त असं मडकं बिडकं घेऊन निघाला. आता काय मस्तच म्हणायचं महाराज बरं काय, संतांसाठी मरणं मस्तच आहे. एका वेळ करी या दुःखा आणि माझी विनंती, माणसं मेल्यावर रडत जाऊ नका. ते म्हणचाल भाऊकी काय म्हणून, भाऊकी असं बी वाईटच बोलती. आता एवढा जरी सुनील दादांनी चांगला कीर्तन सोहळा ठेवला, तुम्हाला काय वाटतं अख्खी भावकी चांगली म्हणून 2-4 तरी खौट बोलणारच. केलं नाही त्याचं काय असतंय, हाय तर बाप सांभाळा नसेल, पण आता बघा पैशाचा उता आलाय, लोकाला दाखवायचंय म्हणून ठेवलंय. त्याचं काय म्हणजे आपलंच बुंदी खाणार, आपलेच कीर्तनाला येणार आणि मंडपाच्या बाहेर जाऊस तर आपलंच गुणगान गाणार. ही लोक आहेत दादा. मला विचारा, मला लय अनुभव आहे दादा. मला विचारा, लय लोक कीर्तन झाल्यावर म्हणणार ताई काय कीर्तन केलं, एक शिल्पी द्या. फक्त कीर्तन झाल्यावर मला सारखं आपली शिल्पी घेणार, आपला स्टेटस ठेवणार, आपल्या तोंडावर आपलंच गुणगान गाणार आणि थोडे 4 पावलं पुढे गेले आणि कोणी म्हणलं की नाही शिल्लाताईचं कीर्तन गेलं, ती काय लय गुणाची बाई, तीच होती बिग बॉस मध्ये. हीच लोक होती, ही तीच लोक आहे ती जी तोंडावर म्हणतात ताई कीर्तन लय चांगलं केलं. या लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची. कसं असतं मायबाप, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असतं. कमवायचं नाही असं. तुम्ही म्हणचाल परमार्थिक लोकांना काय पैसा गरजेचा आहे. नीट वारकरी संप्रदाय डोक्यात घ्या. अर्थ आणि काम कमावणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. कमवा. आजच्या पिढीला विनंती आहे माझी, काहीतरी कमवा. विनंती आहे. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी त्यांचा देह पणाला लावला. इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, कारण त्याची फळं आपल्याला भेटलीच पाहिजे. जरा हातपाय चालवा. आणि काय करू शकत नाही रे दादा, काय करू शकत नाही पोरींनो तुम्ही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर राजाने विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत नांदतो, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी, घडलं असतं का. अरे विश्वास होता आईच्या रक्तावर, विश्वास होता संतांवर, विश्वास होता आई तुळजा भवानीवर, विश्वास होता स्वतःच्या मनगटावर. अरे काय करू शकत नाही. मुठभर मावळे घेतले, त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. अरे त्याची लेकरं आपण. छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं रे. व्यापारात यश आलं नाही म्हणून सोडायचा, शेती पिकली नाही म्हणून विकायची, लोकांनी नावं ठेवलं म्हणून संकट. अरे लोकांना बोलायचं ते बोलू द्या, किती अपयशाने सांगणे घालावी. अरे किती लोकांनी बोलावं, किती पाय खेचावे, किती संकटाने आडवं यावं, फक्त माऊलीने डोक्यावर हात ठेवावा. अरे या डोकांच्या नाकावर टिचून आपण यश कमवू शकतो. ही विश्वास फक्त माऊलींच्या हातामुळे येतो, फक्त उभेमुळे येतो. म्हणून नामचिंतन करा. आमच्या वर्गात एक पोरग आहे विजभाऊ, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे. सरांनी त्याला उभा केलं, प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला महाराज, अख्खा वर्ग. सरही हसले. सर म्हणले मूर्खस का, अरे तू दुसरं काहीतरी करायचं ना, तू वकील होणार आहे म्हणे, आणि तुला केस देणार कोण. तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोलू. अरे तू वकील का होतोय, तुला केस देईल कोण. बरं दिली तर तू लढशील कशी. तो म्हणला कती बी ललल. कती ललल नाही, तू ललल पुलत्याला कलल का, तू लललेली. रे तू काहीतरी दुसरं करायला पाहिजे होतस रे.
अरे तुझे शब्द उच्चार स्पष्ट नाहीत, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला बोललेलं स्पष्ट कळत नाही लोकांना, तू कशी काय वकिली करणार आहे? तो म्हणला बापाचं थपाल होतं वकील झालं पाहिजे. अरे पण तुझा बाप बोबडा नव्हता, तुझ्या बापाला काय माहिती पुढे जाऊन बोबडं होईल, तू का वकिली घेतली? तो म्हणला मी तळणार. तो म्हणला ठीक आहे चल, पण मी मास्तर आहे म्हणून सांगतो, तू वकिली काही तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, तुझे शब्द उच्चार स्पष्ट नाही आहेत. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडलं तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडरएस्टिमेट केलं त्या पोराला, ग्राह्य धरलं. आजची पिढी लोक आपल्याला ग्राह्य धरतायत. अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं, आणि आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसेल ना तो खरा पांडुरंग आहे. जी मजा आहे ना लोकांनी हारायची वाट बघावी मग आपण जिंकावं. लोकांना वाटतं हे काय करतंय, मग आपण पोस्ट काढावी. लोकांना हे पुढे खात फिरतं ह्याला काय जमणार आहे, मग आपण एखाद्या चांगल्या पदावर जावं. मग लोकांचे तोंड बघण्यासारखे असतात आणि ते करायचं आयुष्यात. विनंती आहे. मग लोक म्हणले जमणार आहे का याला? मास्तर म्हणला जमणार नाही तुला. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरला, सरांनी उभा केला त्याला, म्हणलं का रे ग्रंथ विकले? याने खाली मान घातली. सर म्हणले माहीत होतं जमणार नाही. पोरगा म्हणला तल ठगले इकले. सर म्हणले कस काय? लय थोपाय म्हणला थल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधरला, त्यांना फक्त म्हणायचं हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे गणिमी गावा, दुनिया झुकती है, झुकने वाला चाहिए. सगळं होतं रे तर करून घेणारा पाहिजे. म्हणून विनंती आहे आजच्या पिढीला साम्राज्य निर्माण करा, त्यासाठी नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे. सकारात्मक भावनेसाठी, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी, आयुष्यात सुखसमाधानासाठी. कारण तुम्ही फिजिकली किती सॅटिस्फॅक्शन मिळवाल, पण तुम्ही मेंटली आणि तुम्ही इमोशनली सॅटिस्फाईड व्हायचं असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाहीच आहे. म्हणून परमार्थ करा, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, म्हणून गाथा वाचा, म्हणून हरिपाठ करा. मग विचारलं आम्ही वाल्या कोळ्याला, आम्ही भीत नाही, त्याचं कारण ऐकायचं का तुला? आमच्या मुखात भगवंताचं नाम आहे, तो आम्हाला सांभाळणार आहे, त्याच्यामुळे घालून या बाहेर राहिलो मी समाधानी आहे. कारण मला माहित आहे निरविले संती माझं देव माझं वाटोळं करणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून मी समाधानी आहे, मी जगाला घाबरत. असेल मरण तर येऊ दे, आणि नसेल तर देव येऊ देणार. ठरलंय तर ठरलंय, मग काय घाबरायचं? वाल्या कुळाला फार वाईट वाटलं, एवढी लोक आपल्याला घाबरतात, हे घाबरत नाही. म्हणले तू हा विचार कर, नारद मुनी म्हटले की मला मारल्याचं पाप तू कुठं फेडशील? कोणासाठी करतोस हे सगळं? ना लेकरा बाळासाठी, घराबारासाठी. एक काम कर, ज्यांच्यासाठी करतो त्यांना जाऊन विचार माझ्या पापातला वाटा घ्याल का? वाल्या कुळा घरी गेला आणि विचारलं बायकोला, का ग एक सत्पुरुष मला भेटले, ते म्हणले आयुष्यात तू जेवढं पाप केलं तर सगळं मी फेडायला तयार आहे, फक्त कुणीतरी घ्यावं लागेल, माझ्या पापाचा वाटा घेशील का ग? बायको म्हणली गाठ बांधली म्हणून काय पाप देता का? गाठ बांधली म्हणून पाप देता? मारायची तू आणि फेडायची म्या. वा र वा, हुशार आहेस की, तुझं तुला ना माझं असं जमत. लेकरांना विचारलं तुम्ही घेता का? ते म्हणे बाबा ओळख सुद्धा दाखवू नका, तुमचं तुम्हाला ना आमचं. मग विचार करा, त्या वाल्या कोळ्यानं विचार केला मी आयुष्यात एवढं पाप गेलं, माझ्या सुखात सगळ्यांनी उपभोग घेतला, माझ्या पैशाचा सगळ्यांनी वापर केला, मी आलेल्या धनाचा सगळ्यांनी लाभ घेतला, पण ज्यावेळेस माझ्या पापाची वेळ आली त्यावेळेस कोणी हात पुढं करायला तयार? आणि हेच सत्य आयुष्याचं, आपल्याला आपल्यालाच फेडावं लागणार आहे. मग गेला आणि म्हटला महाराज डोळे उघडले, पण तुम्हीच मला सांगा आता गेलेले दिवस परत येतील का? मग नारद मुनी सांगतात गेलं ते मागचा नका विचार करू, आता पुढे विचार करा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा फडफसा, नाही देहाचा व्रत करा पुढे अमृताच्या राशी, व्रत कराय पुढे अमृताच्या राशी. जे झालं तर झालं, आता इथून पुढचा विचार करा कोण दिवस येईल. आता जे झालंय भीती नाहीये, फक्त सावध करणं आहे.
आता झालेला पाठीमागचा विचार करू नका. जे झालं ते बसलेले, जे झालं ते, जे खाल्लं ते, अरे मी खाल्लं का तुम्ही खाल्लं ना, बोलच ना. जे खाल्लं ते, हा, जे पेलं ते बोला ना, जे पेलं ते, जे केलं ते, हा आता गेलं ते गेलं महाराज बरं का. आता इथून पुढं तरी कोण दिवस येईल, आता तरी जागे व्हा. जागा रे भाईल जागा, तुम्ही जागा रे भाईल जागा. चोर निजल्या ना दोन्ही भागा. चोर काळ, चोर म्हणजे काळ. निजलाय झोपलाय, नाडोनी हुकवून. काळ झोपलाय तोपर्यंत त्याला हुकवून पळा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. अरे जागा रे भाईल जागा, तुम्ही जागा रे भाईल जागा. वेळ आहे तोपर्यंत जागा. जर वेळ गेली हे जरी नाही कळालं आवाज, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काळवा जाईल. बोली तो देखा पिंगला महाद्वारी, ओ पिंगला महाद्वारी. बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगा ग पायी पिंगा ग, पिंगा ग पायी पिंगा ग. हो पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 डांगड दिंगा ग, अवघा डांगड दिंगा ग, अवघा डांगड दिंगा ग, अवघा डांगड दिंगा ग. अवघा डांगड दिंगा ग, अवघा डांगड दिंगा ग. नको 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 नको
नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको नको घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा आवाज फाटतोय महाराज पिंगा का पायी पिंगा ग पिंगा का पायी पिंगा ग पिंगा का पायी पिंगा अवघा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा आयुष्य या पिंग्यासारखं निस्ता धिंगा नाही मग तुम्ही राम रंगी रंगा गे तुम्ही राम रंगी रंगा गे एवढंच सत्य तुम्ही काकड्यात म्हणत असाल एवढंच सत्य वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा मलाच नका म्हणायला लावू तुम्ही बी म्हणा वाजवा जरा टाळी मारा पाठीमागचे उभा राहिलेले खुर्चीवर बसलेले खुर्चीवर लय विश्वास ठेवू नका कधी बी जाती वाजवा प्रेमाने अरे बोल वासुदेव वासुदेव
वासुदेव वासुदेव वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बोला वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वेळ येतोवर म्हणा वेळ जायला वेळ लागत म्हणून वेळ जायच्या आधी वेळ साधून घ्या या विषयाकडे मग आम्ही विचारलं काय करावं काही नाही मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेला जो या वाटेवर गेला या पंढरीच्या या पंढरपुराच्या वाटेवर जो गेला आता मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेने पंढरपूर आहे मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे इकडं गेलतात तुम्ही कधी मरायच्या आधी जा इकडं आहे हां इकडं पंढरपूर आहे मी काय केलं 3 पावलं चालते पंढरीकडे किती विचार करा मायबाप मी शास्त्र सांगते मी पंढरीच्या वाटेनं 3 पावलं चालते पंढरीचा नाथ माझ्याकडं 47 पावलं चालतो इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं आहे मी फक्त 3 चालते माझ्या विठोबाचा कैसा वाटप आहे उभा भेटीची हो मी त्याच्यावर प्रेम करतो यात काहीच नवल नाही तो माझ्यावर प्रेम करतो काय नवल आहे मी कणवर द्यावा तो मनवर देतो आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल याला तरी यारे लागे अवघे माझ्या फक्त चालायचंच पाठीशी बाकी काहीच करायचं नाहीये तो फक्त मार्ग धरायचा ज्याने धरला त्या संतांनी ग्वाही देऊन सांगितलं काही नाही फक्त नामचिंतन मग मला कोणी म्हटलं मी म्हणलं असतं वासुदेव वासुदेव मी म्हणलं असतं विठ्ठल विठ्ठल पण माझ्यासारख्या पापी माणसाच्या मुखातून देवाचं नाव घ्यावं असं मला वाटत मग तुम्हाला देवाचं नाव नाही का घ्यायचं नाही मला देवाचं नाव घ्यायचं मग एक काम करा मारा मारा म्हणा तुम्ही आयुष्यभर काय मारली माणसं काय केली मारली मग काय करा मारा मारा म्हणा मारा 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 आयुष्यभर नुसतं मारा मारा म्हटलं त्या 2 अक्षरांनी वाल्या कुळ्याला वाल्मिकी करायचं सामर्थ्य निर्माण केलं इतकी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी देव जन्माला यायच्या आधी देवाचं अस्तित्व लिहिलं त्यांना वाल्मिकी म्हणायचं आणि देवही त्यांच्या अस्तित्वानुसारच वागला त्याला भगवंत म्हणायचं काय प्रेम रामाचं की वाल्मिकी जसं म्हटले तसं वागले एकही अक्षर चुकू दिलं मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक वचनी एक पत्नी काय ताकद देवही आपल्या मर्जीप्रमाणे वागतो फक्त मुखात त्याचंच नाम असावं काय सामर्थ्य माझ्या भगवत नामामध्ये काय सामर्थ्य माझ्या पंढरीच्या वाटेमध्ये किती कौतुक आहे माझ्या विठ्ठलाचं विठो माझा फार प्रेमळ प्रत्येकाला जागा आहे हो पंढरीत प्रत्येकाला मी बाह्य गोष्टी बघून जरा चकमक नाही आपल्या देशापेक्षा बाकीच्या देशात जरा चमचमीत म्हाड्या चमचमीत रस्ते मोठे मोठे मॉल हाय क्लास लाईफस्टाईल असेल ना हरकत नाही डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी असेल आय ॲक्सेप्टेड मान्य आम्हाला पण जे वैभव जे ज्ञान जी परंपरा जे सामर्थ्य महाराष्ट्राच्या मातीला लाभलं ना ते जगाच्या पातळीवर कुठल्याच मातीला लाभलं नाही हे वैभवाने आणि गर्वाने सांगू शकतो आम्ही महाराष्ट्रीयन जेवढे संत महाराष्ट्रात झाले तेवढे संत कुठल्याच राज्यात नाही मोपून मोजून बघा तुम्ही जे वैभव आहे मातीला विचार करा फक्त जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायचं आणि म्हणायचं आषाढीसारखी वारी करून दाखवा
ज्याला कुठलाच मालक नाही पण जगाच्या मालकाच्या विश्वासावर चालते. लोक देवाला मानत नाही याचं कौतुक वाटतं मला. अरे कोट्यवधी लोकांचा देश आहे आणि आजचं ओळखपत्र काय? आजचं ओळखपत्र आधार कार्ड. काय मी शिवलीला पाटील आहे हे मला सिद्ध करायचं म्हटलं काय दाखवावं लागेल? आधार कार्ड. बरोबर. आधार कार्ड कशावर चालतं? आधार कार्ड नावावर, बर्थ डेटवर किंवा फोटोवर नाही ओळखलं जात. आधार कार्ड थंबवर ओळखलं जातं. कशावर? अंगठ्यावर. अंगठ्या. 130 ते 140 कोटी लोकांचा देश आहे हा. प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे. इतभर जागा आहे तरी कुणाचा कुणाला मॅच होत नाही. बरं हे सोडा, जे मेले त्यांचाही नाही आणि जे जन्माला येणार आहेत त्यांचाही सारखा. म्हणजे जे मेले त्यांचाही सारखा नव्हता, जे जन्माला येणार आहेत त्यांचाही सारखा नसेल आणि जे आहेत त्यांचाही सारखा. मग देव आहे का नाही? काय देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. हो काय देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. काय देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. काय देवा तुझी करणी आत पाणी. जगाच्या मालकाच्या कृपेचं तुम्ही आम्ही वर्णन करू शकत नाही. मग माऊली अगदी स्पष्ट सांगतात, देवा मोठकी देहाकृती उमटणी ज्ञानाची